नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापिका एन के पवार. आज आपण कंपनी कायद्याची मूलतत्वे या विषयातील कंपनीचे भांडवल या चौथ्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंपनीचे भांडवल या चौथ्या प्रकरणातील पुढील मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. त्यात सर्वप्रथम भागांच्या विक्री करण्याच्या विविध पद्धती, हक्क भाग म्हणजे काय, बोनस भाग म्हणजे काय, कर्मचारी भाग विकल्प योजना व स्वेट सामान्य भाग यांचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. भांडवल उभारणी अवस्थेमध्ये कंपनी भागांच्या विक्रीतून आवश्यक असणारे भांडवल गोळा करत असते. कंपनीला भाग भांडवल बाजाराची परिस्थिती विचारात घेऊन भागांची विक्री कशी करावयाची याचा निर्णय घ्यावा लागत असतो. कंपनीची बाजारातील पत व प्रतिष्ठा चांगले असेल तर भागांची विक्री वाढावा घेऊन कंपनी करू शकत असते. अन्यथा कंपनीला भागांची विक्री दर्शनी किमतीला किंवा सूट देऊन करावी लागते. भागांची विक्री करण्यासाठी पुढील पद्धतींचा अवलंब करावा लागत असतो. त्यात सर्वप्रथम दर्शनी किमतीला भागांची विक्री. जेव्हा कंपनी आपल्या भागांची त्यांच्या छापील किमतीला विक्री करते तेव्हा त्यास भागांची दर्शनी किमतीला विक्री असे म्हटले जात असते. उदाहरणार्थ, जर एका भागाची दर्शनी किंमत किंवा छापील किंमत ₹100 असेल तर त्या भागाची ₹100 विक्री केली जात असते. ही रक्कम कंपनी एक रकमी किंवा हप्त्याने जमा करू शकत असते. यालाच दर्शनी किमतीला भागांची विक्री असे आपण म्हणतो. पुढील पद्धत आहे वाढावा घेऊन भागांची विक्री. जेव्हा कंपनी आपल्या भागांची दर्शनी किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करते तेव्हा त्यास वाढावा घेऊन भागांची विक्री असे म्हणतात. उदाहरणार्थ, भागांची दर्शनी किंमत ₹100 असेल आणि त्याची ₹110 विक्री केली तर ही वाढावा घेऊन विक्री होईल. यामध्ये प्रत्येक भागामागे जी ₹10 जास्त रक्कम घेण्यात आलेली असते त्यास वाढावा असे म्हणतात. ही वाढाव्याची रक्कम कंपनीच्या शेअर प्रीमियम अकाउंट या खात्यावर जमा केली जात असते आणि ती ताळेबंदात देयता बाजूला दाखवली जाते. या खात्यावरील रकमेचा वापर सभासदांना बोनस देण्यासाठी, कंपनीचा प्रारंभिक खर्च व इतर तोट्यांची खाते कमी करण्यासाठी, कंपनीचे भाग आणि कर्जरोखे यांच्या विक्रीवर देण्यात आलेली दलाली, सूट इत्यादी खाते कमी करण्यासाठी, तसेच कंपनीच्या परतफेडीच्या अग्रहक्क भागांवर किंवा कर्जरोख्यांवर द्यावयाच्या वाढाव्याची तरतूद करण्यासाठी केली जात असते. पुढील पद्धत आहे सूट देऊन भागांची विक्री. जेव्हा कंपनी भागांची दर्शनी किमतीपेक्षा कमी किमतीला विक्री करते तेव्हा त्यास सूट देऊन भागांची विक्री असे म्हणतात. उदाहरणार्थ, कंपनीने आपल्या ₹100 दर्शनी किमतीच्या भागांची ₹90 किमतीला विक्री केली तर ही सूट देऊन भागांची विक्री होते. या ठिकाणी ₹10 ही सूट देण्यात आलेली असते. सूट देऊन भागांची विक्री करण्यासाठी कंपनीला सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांचा ठराव संमत करावा लागतो. कोर्टाची मान्यता घ्यावी लागते. तसेच सुटीची रक्कम ही दर्शनी किमतीच्या 10% जास्त असता कामा नये आणि कंपनीने व्यवसाय प्रारंभीचा दाखला मिळाल्यापासून 1 वर्षाच्या आत सूट देऊन भागांची विक्री करता येत नाही. या होत्या भागांच्या विक्रीच्या विविध पद्धती. आता आपण बघणार आहोत हक्क भाग, राईट इश्यूज. कंपनी कायद्यातील कलम 81 नुसार सार्वजनिक कंपनीला जेव्हा नवीन भाग विक्रीला काढावयाचे असतात तेव्हा कंपनीच्या सध्या अस्तित्वात असलेल्या भागधारकांना कंपनीचे नवीन भाग खरेदी करण्याचा हक्क असतो. अशा भागांना हक्क भाग असे म्हणतात. कंपनीच्या नोंदणीनंतर 2 वर्षे किंवा पहिले भाग वाटप केल्याच्या तारखेपासून 1 वर्ष यापैकी जी आधीची तारीख असेल त्या तारखेनंतर कंपनीने जर नवीन भाग विक्रीला काढले तर त्यावर आधीच्या भागधारकांना हक्क असतो. कंपनीने विद्यमान भागधारकांना विचारात न घेता आपले नातेवाईक किंवा मित्रमंडळी यांना भाग वाटप करू नये यासाठी कायद्यात ही तरतूद करण्यात आली आहे. हक्क भाग विक्रीचे आवाहन करण्यासाठी कंपनीने विद्यमान भागधारकांना किमान 15 दिवसांची नोटीस द्यावी लागते. परंतु विद्यमान भागधारकांनी अशा हक्क भागाच्या खरेदीस प्रतिसाद दिला नाही तर अशा वेळी संचालक हे सामान्य भाग म्हणून भागबाजारात विक्री करू शकतात. जेव्हा कंपनी सध्याच्या भागधारकांशिवाय इतर भागधारकांना भाग विक्री करू इच्छिते तेव्हा कंपनीला संचालक मंडळाच्या सभेत
विशेष ठराव संमत करावा लागत असतो. सार्वजनिक विपणनापेक्षा हक्क भाग विक्री ही कमी खर्चिक प्रक्रिया आहे. अस्तित्वात असलेल्या भागधारकांना कंपनीवरील हक्क व नियंत्रण यावर गदा येत नाही. हक्क भाग विक्रीच्या मर्यादा किंवा तोटे म्हणजे या पद्धतीची उपयुक्तता ही सध्या अस्तित्वात असलेल्या भागधारक कंपनीमध्ये पुनर्गुंतवणूक करण्यासाठी किती उत्सुक आहेत यावर अवलंबून असते. भागांनंतर आता आपण बघणार आहोत बोनस भाग. कंपनी कायद्यातील कलम 63 मध्ये कंपनीला आपल्या अस्तित्वात असलेल्या भागधारकांना आपल्या राखीव निधीमधून बोनस भाग देण्याची तरतूद आहे. कंपनी आपल्या नफ्यातील काही हिस्सा हा राखीव निधी म्हणून बाजूला काढून ठेवत असते. या राखीव निधीचा उपयोग कंपनीच्या विकासासाठी केला जात असतो. परंतु जेव्हा कंपनीला आपल्या राखीव निधी व संचित नफा यापैकी काही हिस्सा हा अस्तित्वात असलेल्या भागधारकांना त्यांच्याकडून पैसे न घेता भागांच्या स्वरूपात वाटते, तेव्हा अशा भागांना बोनस भाग असे म्हणतात. परंतु असे बोनस भाग ज्या भागधारकांनी आपल्या भागांची पूर्ण रक्कम भरलेली आहे अशाच भागधारकांना त्यांच्या भागांच्या ठराविक प्रमाणात दिले जातात. म्हणजे ज्या भागधारकांचे हप्ते येणे बाकी असेल अशा भागधारकांना बोनस भाग देता येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्यावयाची आहे की ज्या भागधारकांनी भागांची पूर्ण रक्कम भरलेली आहे अशाच भागधारकांना त्यांच्या भागांच्या ठराविक प्रमाणात हे बोनस भाग दिले जात असतात. बोनस भागांच्या वाटपासाठी कंपनीला काही कायदेशीर अटींची पूर्तता करावी लागत असते. त्यामध्ये पहिली अट आहे, बोनस भाग वाटपासाठी कंपनीच्या नियमावलीमध्ये तरतूद असावी. जर कंपनीच्या नियमावलीमध्ये तशी तरतूद नसेल तर कंपनीला बोनस भागांचे वाटप करता येत नाही. पुढील अट आहे, बोनस भाग वाटपासाठी संचालक मंडळाच्या सभेमध्ये आधी ठराव संमत करावा लागत असतो. पुढे बोनस भाग वाटपासाठी कंपनीकडे राखीव निधीच्या स्वरूपात पुरेसा नफा शिल्लक असला पाहिजे. जर कंपनीकडे नफा शिल्लक नसेल तर कंपनीला बोनस भाग हे वाटप करता येत नाही. पुढील अट आहे, कंपनीने सभासदांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोनस भाग वाटपासंदर्भात संमती मिळवलेली असली पाहिजे. जर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कंपनीने सभासदांची संमती मिळवली नसेल तर कंपनीला बोनस भागांचे वाटप करता येत नाही. पुढील अट आहे, बोनस भाग वाटपासाठी सेबीने घालून दिलेल्या सर्व मार्गदर्शक नियमांचे पालन हे कंपनीला करावे लागत असते. तसेच पुढील अट आहे, कंपनीच्या लाभांशामधून बोनस भागांचे वाटप करता येत नाही. बोनस भागांचे वाटप फक्त राखीव निधीतूनच केले जावे. बोनस भाग वाटपाचे काही फायदे आपल्याला सांगता येतील. त्यात प्रथम फायदा, बोनस भाग वाटपामुळे भागधारकांना अतिरिक्त भागांचा व त्यावर मिळणाऱ्या लाभांशाचा फायदा होत असतो. बोनस भाग वाटपामुळे कंपनीची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचा संदेश भांडवल बाजारात जात असतो. त्यामुळे एक प्रकारे कंपनीचा नावलौकिक व प्रतिष्ठा यामध्ये वाढ होत असते. त्यामुळे भागधारकांचे गुंतवणूक मूल्य हे वाढत असते. पुढील फायदा आपण सांगू शकतो, बोनस भाग वाटप करणाऱ्या कंपनीचे भांडवल बाजारांमध्ये स्थान अधिक बळकट होते. त्यामुळे भविष्यात कंपनीला भांडवल उभारणी करणे अधिक सुलभ होत असते. पुढील मुद्दा आहे कर्मचारी भाग विकल्प योजना, एम्प्लॉई शेअर ऑप्शन स्कीम ESOS. कंपनी कायद्यातील कलम 62 नुसार कर्मचारी भाग विकल्प योजना म्हणजे कंपनीने आपल्या कायमस्वरूपी कर्मचारी, पूर्णवेळ संचालक किंवा पदाधिकाऱ्यांना पूर्व निश्चित किमतीला कंपनीचे विशिष्ट भाग खरेदी करण्याचा दिलेला अधिकार होय. परंतु या कर्मचाऱ्यांनी हे भाग खरेदी केले पाहिजे असे बंधन त्यांच्यावर नसते. कंपनीला आपल्या भांडवलामध्ये वाढ करण्यासाठी कर्मचारी भाग विकल्प योजना वापरता येते, परंतु त्यासाठी विशिष्ट ठराव संमत करावा लागतो. या योजनेमुळे कर्मचाऱ्यांना भविष्यामध्ये एखाद्या विशिष्ट तारखेला बाजार किमतीपेक्षा कमी किमतीला भाग खरेदी करण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. कर्मचारी भाग विकल्प योजनेविषयी
काही मार्गदर्शक तरतुदी दिलेल्या आहेत, ज्यात प्रथम आहे, ज्या कर्मचाऱ्यांना ही योजना लागू केलेली आहे त्या कर्मचाऱ्यांनी 1 वर्षाच्या आत हा विकल्प स्वीकारणे किंवा नाकारणे आवश्यक असते. कर्मचाऱ्यांनी किती भाग खरेदी करावे यावर बंधन नसते, परंतु जर कर्मचाऱ्याला भागांच्या एकूण संख्येच्या 1% किंवा त्यापेक्षा जास्त भाग हवे असतील तर त्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेची मान्यता घ्यावी लागत असते. पुढील तरतूद आहे, कंपनीच्या सामान्य भागधारकांनी खास प्रस्ताव करून कर्मचारी भाग विकल्प योजनेस मंजुरी देणे आवश्यक असते. कर्मचारी भाग विकल्प योजनेस मान्यता आणि त्याच्या अंमलबजावणी यामध्ये 1 वर्षापेक्षा जास्त अंतर असता कामा नये. या योजनेअंतर्गत मिळालेले भाग कर्मचारी इतरांना हस्तांतरित करू शकत नाही. कर्मचारी भाग विकल्प योजनेनुसार सदर भाग खरेदी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ठराविक मुदतीमध्ये भागांची रक्कम भरणे आवश्यक असते, अन्यथा कंपनी भागांवरील अशी रक्कम जप्त करू शकते. पुढील तरतूद आहे, ही योजना कायमस्वरूपी कर्मचारी आणि संचालकांना लागू होईल, परंतु भागधारक आणि प्रवर्तक यांना लागू होणार नाही. योजना अंमलात आणल्यानंतर दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सेबीच्या धोरणांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे असे लेखापरीक्षकाचे प्रमाणपत्र द्यावे लागत असते. या होत्या कर्मचारी भाग विकल्प योजनेच्या विविध तरतुदी. भांडवल उभारणीच्या मार्गातील पुढील मुद्दा आहे स्वेट सामान्य भाग. स्वेट सामान्य भाग ही नवीन संकल्पना असून कंपनी कायद्यातील 1999 या वर्षी करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार कलम 79 मध्ये याविषयीच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. स्वेट सामान्य भाग म्हणजे कंपनीने आपले कर्मचारी किंवा संचालक यांना त्यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल किंवा कंपनीच्या प्रगतीमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल सवलतीच्या दरात दिलेले सामान्य भाग होय. सेबीच्या मार्गदर्शक तत्वानुसार कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना किंवा संचालकांना कमी किमतीत असे भाग देऊ शकते. स्वेट भागामुळे कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळते. त्याचबरोबर नवीन कर्मचारी व कौशल्य असणाऱ्या व्यक्ती कंपनीकडे आकर्षित होतात. तसेच कंपनीची बाजारपेठेतील प्रतिष्ठा व नावलौकिक यामध्ये वाढ होण्यासही मदत होत असते. स्वेट सामान्य भाग विक्रीच्या काही अटी व तरतुदी इथे दिलेल्या आहेत. यात प्रथम अट आहे, स्वेट सामान्य भागाच्या विक्रीसाठी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठराव संमत करावा लागतो. या ठरावामध्ये भागांची संख्या, प्रकार, भागांची किंमत, मोबदला, संचालकांचे प्रकार व कर्मचारी यांचा उल्लेख असणे आवश्यक असते. पुढील तरतूद आहे, सेबीच्या मार्गदर्शक नियमानुसारच अशा भागांची विक्री झाली पाहिजे. कंपनीला व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्यापासून किंवा मिळाल्यानंतर 1 वर्षाने स्वेट सामान्य भाग विक्रीला काढता येतात. म्हणजेच 1 वर्षाच्या आत स्वेट सामान्य भाग हे विक्रीला काढता येत नाही. पुढील तरतूद आहे, कंपनीचे जे सामान्य भाग अगोदर विक्रीला काढले आहेत त्याच प्रकारचे भाग स्वेट सामान्य भाग म्हणून विक्रीला काढता येतात. स्वेट सामान्य भाग रोख रकमेवर अतिरिक्त इतर मोबदला देऊन सुद्धा विक्रीला काढता येतात. त्यामध्ये पेटंट, कॉपीराइट यांचा उल्लेख असू शकतो. पुढील तरतूद आहे, जर कंपनीच्या भागांची भाग बाजारात नोंद झाली असेल तर स्वेट सामान्य भाग सेबीच्या मार्गदर्शक तत्वानुसार विक्रीला काढले गेले पाहिजे. आणि जर भागांची नोंद भाग बाजारात झाली नसेल तर स्वेट सामान्य भाग केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विक्रीला काढले गेले पाहिजे. पुढील तरतूद आहे, भारतीय कंपनीची दुय्यम कंपनी की जी भारताबाहेर स्थापन झालेली आहे ती कंपनी सुद्धा आपल्या भारतीय कर्मचाऱ्यांना स्वेट सामान्य भाग विक्रीला काढून देऊ शकते. कलम 54 नुसार स्वेट सामान्य भागाच्या विक्रीचे नियम, नियंत्रण हक्क व मर्यादा हे इतर सामान्य भागांच्या विक्रीप्रमाणेच राहतील. पुढील तरतूद आहे, आयकर कायद्यातील कलम 12 नुसार कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना कमी दराने भागांची विक्री केली असेल तर अशा लाभाला सवलत किंवा लाभ मानता येणार नाही.
परंतु जर कर्मचाऱ्याने अशा भागांची विक्री केली असेल तर त्याला भांडवली लाभ हा दिला गेला पाहिजे. या होत्या स्वेट सामान्य भागांविषयीच्या तरतुदी. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भागांच्या विक्री करण्याच्या विविध पद्धतींचा अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे हक्क भाग म्हणजे काय, बोनस भाग म्हणजे काय, बोनस भागाविषयीच्या कंपनी कायद्यातील विविध तरतुदी, त्याचप्रमाणे कर्मचारी भाग विकल्प योजना म्हणजे काय, स्वेट सामान्य भाग म्हणजे काय, स्वेट सामान्य भागाविषयीच्या कंपनी कायद्यातील विविध तरतुदींचा सखोलपणे अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.